नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत माझ्या आजीच्या कविता किंवा कविता वाचन लेखन या उपक्रमामध्ये, म्हणजेच T&A वाइब्स मध्ये. पुन्हा एकदा खूप दिवसानंतर मी एक छानशी, सुंदरशी आणि तुम्हालाही खूप आवडेल अशी एक कविता घेऊन आलेली आहे. आणि अर्थातच ही कविता आहे माझ्या लाडक्या माधुरी मावशीची, म्हणजेच माधुरी चव्हाण जोशी हिच्या भावमेघ या पुस्तकातली ही एक छानशी कविता. तुम्हाला आता ह्या कविता आवडायला लागल्या असतील, कारण तिचं लेखनच असं आहे की ते सगळ्यांनाच आवडतं आणि हवंसं वाटतं, ऐकावंसं वाटतं, सतत ऐकावंसं वाटतं. तर आजची जी कविता आहे ती चांदण्या रात्रीवरची आहे. चांदण्या रात्रीचं काही वेगळंच असतं, शांत, थोडं गूढ, पण मनाला स्पर्शून जाणारं. चांदणी रात्र म्हणजे फक्त आकाशातील तारे नाही, ती एक भावना असते मनाला स्पर्शून जाणारी. आणि ह्या चांदण्या रात्रीवर आपल्याला खूप काही सुचत असतं, खूप काही कविता ऐकलेल्या असतात. तर अशीच एक चांदण्या वेडी रात या नावाची ही कविता आहे. ऐकूया आपण आजची ही चांदण्या वेडी रात ही कविता. चांदण वेड्या कलत्या राती, चंद्र हळवा निजला होता. चांदण वेड्या कलत्या राती, चंद्र हळवा निजला होता. पहाट ओल्या सरितेचाही पदर जरासा ढळला होता. पहाट ओल्या सरितेचाही पदर जरासा ढळला होता. एक कवडसा मस्त रुपेरी, गाली हलके रुळला होता. एक कवडसा मस्त रुपेरी, गाली हलके रुळला होता. मत्त धुंद त्या रात राणीचा, सुवास थोडा कलला होता. मत्त धुंद त्या रात राणीचा, सुवास थोडा कलला होता. गंधित फाया स्वप्न फुलांचा, बकुळ होऊन फुलला होता. गंधित फाया स्वप्न फुलांचा, बकुळ होऊन फुलला होता. ओठांचा मग रंग गुलाबी, वसंत होऊन खुलला होता. ओठांचा मग रंग गुलाबी, वसंत होऊन खुलला होता. वाह, किती छान वर्णन केलंय. पिसाट वारा आज अचानक, कसे कळेना भुलला होता. पिसाट वारा आज अचानक, कसे कळेना भुलला होता. धुके दाटल्या दिशात साऱ्या, कुठेतरी तो लपला होता. धुके दाटल्या दिशात साऱ्या, कुठेतरी तो लपला होता. शेवटचं कडवं आहे. स्पर्शाने बघ सख्या तुझ्या या, प्रीत दाहरे शमला होता. स्पर्शाने बघ सख्या तुझ्या या, प्रीत दाहरे शमला होता. भैरवीचा तो नाद अनामिक, आसमंतिया भिनला होता. भैरवीचा तो नाद अनामिक, आसमंतिया भिनला होता. चांदण वेड्या कलत्या राती, चंद्र हळवा निजला होता. चंद्र हळवा निजला होता. बघा किती सुरेख वर्णन केलंय ह्या चांदण वेड्या रात्रीचं. आपल्यालाही हे खूप आवडेल आणि ही कविता संपूच नये असंच वाटत होतं. एवढी छान कविता होती, सतत ऐकत राहावी अशीच ही कविता होती. तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आपण अशाच नवनवीन कविता, नवनवीन लेख, नवनवीन कथा ऐकत राहणारच आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.